नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे. आपण आहोत आज खांदन मोगरत ग्रामपंचायत हद्दीमधील एक आदिवासी वाडीमध्ये. या आदिवासी वाडीमध्ये एक हुनार असा मुलगा आज त्यांनी आश्रमशाळा शासकीय माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रमशाळा पिंगळस या शाळेमधून शिक्षण घेत असताना 92% मार्क पाडून आपल्या तालुक्यात पहिल्या नंबरचं नाव ओमकार सुभाष निरगुडा यांनी पटकवलेलं आहे. एक चांगला हुशार मुलगा आणि आज त्याचं नाव या पंचक्रोशीमध्ये घेतलं जात आहे. खूप हुशार आणि चांगल्या मेहनतीने गरीब परिस्थिती असताना सुद्धा वडिलांनी त्याला शिक्षण दिलं. आश्रमशाळेमध्ये शिक्षण घेत असताना एक चांगल्या गुणाने 92% मार्क पाडून आपल्या शाळेचं, आपल्या गावाचं आणि आपल्या आईवडिलांचं नाव त्यांनी रोशन केलेलं आहे. अशी व्यक्ती आज मुलगा, आपण त्याचीच चर्चा करणार आहोत की त्यांनी कशा पद्धतीने परिस्थितीशी संघर्ष केला आणि कशा पद्धतीने अभ्यास केला आणि त्यांनी जो टक्केवारी पाडलेली आहेत. आत्तापर्यंत टक्केवारी पाहायला गेलं तर 92% आपल्या आदिवासी समाजामध्ये कुठल्याही विद्यार्थ्यांनी पाडलेलं नाहीत. आज त्यांचं नाव या पूर्ण तालुक्यात आणि पूर्ण ग्रामपंचायतमध्ये आणि या खांदन गावामध्ये त्यांचं नाव एक मोठ्या आदराने घेतलं जाते. असे ओमकार सुभाष निरगुडा, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. की ओमकार, मला एक सांग, तुझ्याबद्दल मला थोडक्यात माहिती सांग. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. माझं नाव ओमकार सुभाष निरगुडा. इयत्ता 10वी. याच वर्षी मी SSC 2026 मध्ये फेब्रुवारी आणि मार्चमध्ये परीक्षा झाली आणि मी माझं प्राथमिक शिक्षण हे गावामध्ये झालं, म्हणजेच RZP स्कूल खांदनमध्ये झालं. 1ली ते 5वी पर्यंत शाळा होती. तिकडे आमचे सर्वप्रथम माझे पहिले गुरु म्हणतो मी त्याला, माझ्या आईवडिलांनंतर ते म्हणजे मुख्याध्यापक बुंदाडे सर. ते मला 1ली ते 3री पर्यंत होते. त्याच्यानंतर 4थी ते 5वी पर्यंत आम्हाला राजेश पाटील सरांनी शिकवलं. त्याच्यानंतर पुढील उच्च प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी मी पिंगळस येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा येथे भरती झालो. त्याच्यानंतर 6वी ते 10वी पर्यंत शिक्षण मी तिथे घेतलं. त्याच्यानंतर यावर्षी मी इयत्ता 10वीला होतो. शाळेतून परीक्षा दिली. त्या शाळेतील स्टाफ खूप सुंदर होता, म्हणजे मुख्याध्यापक सर असतील, सर्वच विद्यार्थ्यांना त्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन दिलं. त्याचबरोबर जर खाली होत असेल प्रत्येक विद्यार्थ्याला ते म्हणजे असं कुठल्याही प्रकारचा भेदभाव करत नसायचे. सर्व विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक शिस्तीने व शिकवायचं असेल तर सर्व विद्यार्थ्यांना त्या प्रतीने ते शिकवायचे. त्या प्रकारची शिस्त, खूप चांगल्या प्रकारचा स्टाफ आम्हाला तिथे पाहायला मिळाला. त्याचबरोबर प्रत्येक शिक्षकाने प्रत्येक विद्यार्थ्याला एक आदर्श विद्यार्थी बनवण्याचं त्यांनी कार्य केलं. त्याबद्दल मी सर्वप्रथम माझ्या शाळेचे मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर माझ्या वडिलांचे आणि माझ्या घरच्यांचे देखील या माझ्या यशामागे खूप मोठा वाटा आहे. खरं तर त्यांनी मला शिक्षण घेण्यासाठी नेहमीच सपोर्टेड केला आहे. कुठलीही गोष्ट लागली तर ते मला आणून द्यायचे. कुठल्याही प्रकारचं असे मागपुढं करायचे नसते. शिक्षणाची वेळ यायची तेव्हा ते नेहमीच पुढे जायचा सल्ला द्यायचे. माझे वडील आता सध्या फार्मर आहेत आणि आई हाऊसवाईफ. कसा होता तुझा प्रवास, तुझा 1ली ते 10वी पर्यंतचा प्रवास? काय अडचणी येत होत्या तुला? का आपली घरची परिस्थिती एकदम बिकट होती, वडील एक फार्मर शेतकरी आहेत, आई घरी काम करते, तर आपल्याला सपोर्ट कुणाचा होता जास्त कर? बाबांचा. मला सुरुवातीला तर शाळा नव्हती आवडायची. 1ली ते 3री पर्यंत शाळेची आवड नव्हती. दांड्या मारायचो, आवड नसायची. फटके खायचो सरांचे. त्याच्यानंतर 4थी आणि 5वी मध्ये शाळेबद्दलची आवड निर्माण झाली. त्याच्यानंतर तिथून वाटलं की आपल्याला जर काही करायचं असेल तर अभ्यास करणं गरजेचं आहे. मेहनत केली तरच पुढे जाऊ. कुठल्याही प्रकारच्या कॉपी वगैरेच्या नादी लागलो किंवा चुकीचा मार्ग निवडला तर निश्चितच आपण पुढे जाणार नाही. त्याच्यामुळे मेहनतीचा मार्ग निवडायचा असा निश्चय केला. तुला अभ्यास करताना भीती वाटत होती का? कठीण विषय आहे. आता तू 10वीला जेव्हा परीक्षेला पहिला बसला, सुरुवातीला तुला 10वी नवी नंतर 10वीला गेलास, त्यावेळेस सुरुवातीला तुला दडपण होतं का? काय टेन्शन होतं का? म्हणजे अभ्यास, आता 10वीच्या वर्गात तू जाणार आहेस, एक बोर्डाची परीक्षा असणार आहे, तर बोर्डाच्या परीक्षेत अभ्यास करताना काय टेन्शन होतं? म्हणजे सुरुवातीला जेव्हा मी माझा अभ्यास मे महिन्यामध्ये सुरू केलेला तर तेव्हा जरा वाटलं थोडं दडपण आलेलं, कारण बोर्ड आहे. त्याच्यामुळे अशी बाहेरचं पण प्रेशर असतं की यावर्षी बोर्ड आहे, त्याच्यामुळे ती परीक्षा थोडी कठीण असते असे बोलत असतात. परंतु शिक्षक नेहमी सांगतात की बोर्डाची परीक्षा ही शाळेच्या परीक्षेपेक्षा सुद्धा सोपी असते. त्याच्यामुळे जे अवघड विषय होते मॅथ्स, सायन्स आणि इंग्लिश याच्यावरती सुरुवातीपासून फोकस केला, ते तिकडे काय व्हायला नको म्हणून. यामध्ये तुझे आवडते विषय कुठले होते 10वीमध्ये? माझे आवडते विषय होते सायन्स आणि मॅथ्स आणि इंग्लिश. यामध्ये तुला टक्केवारी पडली ते कुठल्या विषय जास्त पडले तुला? गणितामध्ये. गणितामध्ये कसा अभ्यास करायचा असतो? किती वेळ अभ्यास करायचा आणि काय अभ्यास? माझा दिवसाचा सर्वाधिक अभ्यास मी गणित आणि विज्ञानामध्ये लावायचो. सकाळी लवकर उठायचो,
तेव्हा मॅथ्स आणि सायन्सचा अभ्यास करायचो. त्याच्यानंतर पुन्हा आंघोळ धुवून पुन्हा लँग्वेजचे जे सब्जेक्ट होते जसं की मराठी झाले, इंग्लिश झाले, त्यांच्यासाठी थोडा वेळ द्यायचो. परत संध्याकाळी आल्यानंतर लवकर फ्रेश वगैरे रेडी होऊन पुन्हा मॅथ्स आणि सायन्सचा अभ्यास करायचो. मग जर काही डाऊट्स क्लिअर झाले नसतील, थोड्या कन्सेप्ट क्लिअर झाले नसतील तर मोबाईलचा वापर करायचो. त्याच्यामध्ये वेदांतू महाराष्ट्र नावाचे एक यूट्यूब चॅनल आहे, त्यांनी खूप चांगले व्हिडिओज आणि कंटेंट अपलोड केले होते. जसं की मॅथ्समध्ये 1 to 4 मार्काचे क्वेश्चन्स असतात. ते क्वेश्चन टाईप जर आपल्याला व्हेरियस क्वेश्चनची जर अभ्यास करायचा असेल किंवा ते कंटेंट आपल्यासाठी आवश्यक असेल तर त्या प्रकारचे व्हिडिओज त्यांच्या ॲप्लिकेशनवरती अपलोडेड होते. त्याचा उपयोग करून मी अभ्यास केला. आता बघायला गेलं सध्या तर मुलं मोबाईलचा वापर वेगळ्याच मार्गाने करत आहेत, पण तू मोबाईलचा वापर चांगल्या पद्धतीने करून तुझ्या स्वतःची ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न केला. तू आता या बाकीच्या विद्यार्थ्याला काय सांगशील? तुझ्या आवडीचा विषय कुठला होता याच्यात? आवडीचा विषय म्हणजे तुला आवड कुठल्या याच्यात होती विषयात? सर्वाधिक आवड मला गणित आणि विज्ञानामध्ये होती. यामध्ये काय उपक्रम वगैरे राबवलेत का तू? काय ऍक्टिव्हिटीज वगैरे काय केलेत का? हा, घरच्या घरी प्रॅक्टिकल असेल म्हणजे सोडवायचं असेल स्वतः जर म्हणजे कसं प्रॅक्टिकल केल्यानंतर जास्त लक्षात राहते. कॉन्सेप्ट जर काही क्लिअर झालं नसेल तर ती क्लिअर होते आणि चांगल्या प्रकारे शेवटपर्यंत लक्षात राहते. अजून काय वाटतं तुला का पुढे भविष्यात काय करायचं, तुला काय व्हायचं? मला भविष्यामध्ये सायन्स साईड निवडून इंजिनियर बनायचं आहे. इंजिनियर हो, बनवायचं. त्यासाठी मी CETची तयारी करत आहे आता. ओके. आता बऱ्याच स्पर्धा परीक्षा चालू आहेत, तर स्पर्धा परीक्षेमध्ये तुझं काय मत आहे? मला आता सर्वप्रथम डिग्री घ्यायची म्हणजे 11वी 12वीमध्ये सायन्स निवडायचं आहे. त्याच्यामध्ये PCM सब्जेक्ट घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आता 11वी 12वीमध्येच MST CETची तयारी करायची आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रामधील एक चांगलं कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे. सध्या आता 10वीच्या नंतर तुझं जे करिअर आहे ते करिअरला सुरुवात होणार आहे, हो. तर त्यासाठी आई वडिलांचा काय सपोर्ट आहे तुला? आईवडिलांचा संपूर्ण पाठिंबा आहे. आता सध्या म्हटलं तर आता आर्थिक बाबी खूप मोठी आता, कारण शिक्षण म्हटलं तर खूप पैसा लागतोय आता. त्यासाठी आईवडिलांना अजून जर दुप्पट मेहनत करावी लागेल, कारण आता घरची परिस्थिती एकदम आपण शेतकरी आहोत. शेतकरी असल्यामुळे थोडीशी आपल्या आर्थिक परिस्थिती थोडीशी नाजूक असते. तर तुला शिक्षण घ्यायचं, तुला असं वाटतंय का आई वडिलांना प्रेशर येईल का हे शिक्षणात, तुझ्या शिक्षणाचं? हो, वाटतंय तसं थोडं. आता निश्चितच जर उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर आर्थिकदृष्ट्या देखील चांगलं असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे थोडा लोड तर येईलच. ते बरोबर आहे, कारण आता वडिलांना सुद्धा मेहनत करावी लागेल, जास्तीच 2 पटीने जास्त मेहनत करावी लागेल. कारण तुझं शिक्षण म्हटलं तर तुझं शिक्षण आणि तुझं भविष्य या तुझं भविष्य आता तुझं करिअर करणार आहेस त्याच्यावर निर्भर असणार तुमचे आई वडील असणार आहे. कारण तू मोठा झालास, शिकलास, चांगल्या जॉबला हुद्द्यावर लागलास तर तुला पूर्ण आई वडिलांना तुला सांभाळावं लागणार आहे. त्यासाठी तुला खूप मेहनत करावी लागेल. खूप चांगलं शिक्षण घेऊन तुला अधिक त्या कुठे डिग्री असतील, अजून काय शिक्षण घेता येईल त्यासाठी तुला प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी तुझी काय तयारी आहे? त्यासाठी आता अभ्यास करायचा आहे आणि मेहनत करत राहायची. आता परिस्थिती आपल्या नेहमीच परीक्षा घेत असते. आता बघू हा विद्यार्थी पुढे काय करणार आहे ते सगळं फिक्स करून ठेवलेलं आहे. त्यामुळे बघू आता. कठीण परिस्थिती तुला काय करता येईल? कठीण जेव्हा एखादं सुद्धा संकट आलं त्यावेळेस तुला काय करता येईल, कसं करशील? निश्चितच आता एखादं संकट जर आलं तर सर्वप्रथम त्याला सामोरं जावं लागेल आणि संयमानं सामोरं जावं लागेल. थोडा विचार करावा लागेल, कुठल्याही प्रकारचा राग मनात येता किंवा कुठलाही चुकीचा निर्णय घेऊ नये. सर्व गोष्टी जर करायच्या असतील हँडल तर संयमाने हँडल करायला पाहिजे. बरोबर, संयम असणं गरजेचं आहे. कारण आता या युगामध्ये एखादा राग येऊन एखादी आपण नाही ती कृती करतो आणि त्या कृतीचा नाही तो उपदेश होतोय आणि तो आपल्याला फेडावा लागतोय. त्यासाठी आपण संयमाने जर आपण हे केलं तर नक्कीच आपलं यश नक्कीच आपल्याला मिळलं जाईल. आणि तुझं जे यश आहे आता तू खरोखरच आपल्या तालुक्यामध्ये तुझं नाव या ठिकाणी उज्ज्वल केलेलं आहेस. स्वतःचं नाव आता 92% मार्क पडणे त्यासाठी तू जी मेहनत घेतलेली आहे. कारण 92% मार्क पडणे थोडक्यात काहीतरी 100%साठी तू कमी आहेस 8%. तर जी तू मेहनत घेतली त्या मेहनतीचं फळ तुला नक्कीच या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि खूप मेहनत घेऊन तू जी आता जो प्रयत्न केला ते अजून याचा पुढे तू प्रयत्न कर आणि तुझे जे स्वप्न आहे तुझे ते स्वप्न पूर्ण करण्याचा तू पुरेपूर प्रयत्न करत आहेस. आणि त्याबद्दल तुला पुन्हा एकदा आमच्या सर्वच आदिवासी समाजाच्या वतीने तुला शुभेच्छा देतोय. आणि तुझे 92% जे मार्क पडलेत त्याबद्दल तुझे पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन करतोय. थँक्यू. आहोत सुभा यांचं ओमकार यांच्या वडिलांकडे. वडिलांचं आपण या ठिकाणी
त्यांचंसुद्धा अभिनंदन करावे की त्यांची मेहनत आणि त्यांनी मुलाला दिलेली ती प्रायव्हसी म्हणजे त्याला दिलेली ती फ्रीडम त्याच्यामुळं आज आपला मुलगा ओमकार एक कुठेतरी मोठ्या 92% मार्क पाडून आपलं स्वतःचं नाव आणि आपलं गावाचं आणि तुमचं वडिलांचं नाव आई वडिलांचं नाव त्यांनी रोशन केलेलं आहे. तर मला सांग कशी परिस्थिती काय होती सध्या तुमची ज्यावेळेस ओमकार शाळेत मोठा होत होता अभ्यास करत होता 1ली ते 10वीपर्यंतचा त्याचा प्रवास कसा होता? नमस्कार. खरं तर ओंकारचा 1ली ते 10वीपर्यंत कारण तो 1लीपासून जिथून शाळेत टाकला त्याला गावामध्ये झडपीच्या शाळेत तर तिथून प्रथम क्रमांक जसा आतापर्यंत 10वीपर्यंत त्याचा प्रथम क्रमांक झालेला आहे आणि याच्या पुढे तो असाच सर्वांच्या कृपा आशीर्वादाने शिक्षकांच्या मार्गदर्शनाने तो असाच पुढं जात राहावं हीच एक मोठी इच्छा आहे. तुला काय वाटतं आपला मुलगा आता 92% मार्क पडलेला आहे त्याला पुढे काय करायची इच्छा आहे तुझी? आता त्याला टक्केवारी चांगली आहे. आता इच्छा तर आहे त्याला सायन्समधून त्याचा कल आहे तर पुढे जाऊन त्याला इंजिनिअरिंगचं शिक्षण घ्यायचं आहे. त्यासाठी आपण भले दुपटीने कष्ट करायची वेळ आली तरी चालेल पण त्याला एक चांगलं शिक्षण देऊन त्याला एक वरच्या हुद्द्यावर पोहोचवण्याची एक इच्छा राहिली आहे. तुझा अनुभव सांग ना शिक्षणाचा तू किती वर्ष शिकलेला आहेस काय काय तू मी भाऊसाहेब राऊतला होतो पण काही नाजूक परिस्थितीमुळं मला काही 10वीपर्यंत पुढं शिक्षण घेता आलं नाही आणि ऑलरेडी मी खूपच नाराज होतो पण ती नाराजकी त्याने आज जवळजवळ 20-22 वर्षातून ती नाराजकी दूर केली आणि त्यांनी मला एक शब्द दिला होता. आता तो लहान असल्यापासून घरात आमच्या मुलं भरपूर असायची तो मला पप्पा पण सांगत नाही बाबा पण नाही की नाना मी तुम्हाला एक शब्द देतो. तो मुलांबरोबर त्याला एक नानाच सांगायची सवय लागली की तुमचं जे स्वप्न आहे अर्धं राहिलेले ते मी पूर्ण करणार आहे आणि त्याने हसत हसत असा सहज शब्द दिला की मी 10वीला बघा मी काय करतो. सगळ्यांना मनात तुमचे जे काही नाराजकी आहे माझी आई असेल म्हणजे ओंकारची आजी तर ती जेव्हा मी 10वीला मला अपयश आलं तर आई खूप रडत होती मी सुद्धा रडत होतो पण जेव्हा ओंकारचा रिझल्ट लागला की ओंकार 92%नी निकाल लागला त्याचा तर घरामध्ये सर्व आनंदी सर्व परिसरामध्ये मी पण स्वतः खुश आहे. दुपारी भूक पण लागायची नसं एवढा आनंद एक वेगळाच असतो तो एक खूप आनंद झाला आम्हाला सगळ्या घरामध्ये. तर त्यांनी ती माझी नाराजगी होती तर 20-22 वर्षांनंतर भरून काढली. नाराजी काय होती तू ते सांग जरा काय नाराजी होती? नाराजी म्हणजे असं आहे की मला 10वीच्या पुढचं शिक्षण घेता आलं नाही आणि मी एका विषयामध्ये फेल झालो तर इंग्लिश विषयाचा गेल्यामुळं तर त्यांनी मला सांगितलं नाना तुमचा इंग्लिश विषय गेलाय ना तर त्या इंग्लिश विषय काय पण मी सर्वच विषय भरून काढणार आहे. तुमचं ते हे तुझी नाराजी होती ती मुलांनी तुमची भरून काढली? हो भरून काढली. नाही का मुलांची जी मेहनत केली मुलांनी खूप चांगला प्रयत्न केला अभ्यास केला तर आता त्याच्यासाठी दुप्पट मेहनत करायची वेळ आली तरी चालेल. तुमची तयारी आहे? हो तयारी. म्हणजे मुलाला पुढे शिक्षणासाठी तुम्हाला मेहनत करणे गरजेचं आहे कारण आता शिक्षण म्हटलं तर आर्थिक बाबी खूप करावं लागेल कारण पैसा लागेल शिक्षण म्हटलं तर हो त्याच्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करायला आता तुम्ही शेतकरी आहात शेतकरी शेती करत असताना कुठेतरी थोडंफार जॉब करत असाल नोकरी करत असाल त्यातून तुम्हाला थोडेफार आता पैसे वेगळे करावे लागतील शिक्षणासाठी. आता घरी कोण कोण असतं तुमच्या? आता घरी आम्ही दादा वहिनी असेल आई बाबा माझी मिसेस 3 मुलं दादाची 3 मुलं आणि 2 मुलींची लग्न झाली. मला वाटते 4 वर्ष 4-5 वर्ष झाली. आमचा एक मोठा कुटुंब आहे. आता कुटुंब तुमचं मोठं आहे कुटुंबाचं नाव ज्या ओंकारने हे केलेलं आहे खूप मोठं केलेलं आहे. आता त्याला तुम्ही पूर्णपणे सहकार्य करणं गरजेचं पूर्ण कुटुंबाने कारण हा एक असा मुलगा आहे की तो तुमचं नाव आहे असा मोठ्या उंच शिरावर नेऊन ठेवेल का तिथे तुम्ही कधीच गेले नाहीत असं तुमचं नाव आणि तुमचं गावाचं नाव या ठिकाणी तो नक्कीच शिरापार हे करेल. हो त्याच्यासाठी खूप मेहनत केली. संध्याकाळी माझी ऑलरेडी 6 वाजता सुट्टी होती. मी डायमंड स्टोनमध्ये सुपरवायझरमध्ये काम करतो. आदरणीय आमचे अशोक सावंत असतील पण अतिशय देव माणूस म्हणजे पेमेंटची तारीख जवळ येऊ ना येऊ पण आपण काही प्रॉब्लेम सांगितला का असेल असाच आहे माझ्या मुलाची फी भरायची त्याला सहलीला जायचं आहे त्याला कपडे घ्यायचे पण आदरणीय आमचे उद्योजक सेठ असतील त्यांनी पण असं नाही कधी सांगितलं नाही. त्याच्यामुळं त्याच्या काही मला गोष्टी त्याच्या पूर्ण करता आल्या. फी भरता आली वेळोवेळी. तुमच्या पाठीशी कोणतरी एक पक्का माणूस असा उभा आहे तो तुम्हाला आर्थिकच्या बाबतीत तुम्हाला थोडीफार मदत करतोय. हो चांगली गोष्ट आहे कारण तुमचा मुलगा आहे त्या कामगिरीचा आहे कारण त्याने जी कामगिरी केली आतापर्यंत आपल्या तालुक्यात आदिवासी समाजामधून एवढं 92% मार्क पाडणारा विद्यार्थी एकच आहे आणि खूप पुढे त्याला भविष्यासाठी
चांगल्या हुद्द्यावर जावं, चांगलं शिक्षण घ्यावं, त्यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये त्यांनी सहभाग घ्यावा आणि चांगल्या पद्धतीने अजून टक्केवारी चांगलं मार्क पाडून आपलं आईवडिलांचं नाव आणि तुमचं नाव, स्वतःचं नाव या ठिकाणी त्यांनी सफल करावं. त्यासाठी आपण त्याला पण एक शुभेच्छा द्यावी. अजून काय वाटतं तुम्हाला, मुलाबद्दल काय सांगाल तुम्ही? त्याचा असा का तो शिक्षकांनी दिलेला अभ्यास वेळोवेळी पूर्ण करणे, शिक्षकांच्या काही सूचना असतील त्या पूर्ण करणे आणि एक जिद्दी मुलगा म्हणजे असा की जे हातात घेतलेलं काम ते अर्ध नाही, ते पूर्णच करायचं. तर ते मला असं तरी वाटतं की आपल्याला भले एक वेळ काही कपडे चप्पल घालायचे मिळाले नाही तरी पण चालतील, पण त्याची इच्छा पूर्ण करून त्याचं पूर्ण शिक्षण करायची इच्छा राहिली. आणि ते आतापर्यंत जसं 10वीपर्यंत त्याला यश आलं तसंच 12वी नंतर काय इंजिनिअरिंग असेल, काय असेल कोर्स असेल तर ते संपूर्ण मेहनतीने त्याला वरच्या हुद्द्यावर कसं जाता ते आता आमची जबाबदारी ते तुम्हाला करणंच आहे. तुम्हाला वाटलं होतं का 92% किंवा 90च्या वर टक्केवारीपेक्षा जास्त मार्क पडतील असं? हो, आमची पालक अपेक्षा सभा काय होती? अपेक्षा होती, तरी पण आमची पालक सभा झाली होती शाळेमध्ये. तर शिक्षकांनी पण विषय काढला तिथे, ओमकारचे पप्पा तुम्हीच का? बोलो हो मीच. तर बोलो ओमकार कमीत कमी ना 90पर्यंत पोचेल. तर माझाही तोच अंदाज होता. तर जेव्हा ऑनलाईन आम्ही रिझल्ट पाहिला की 92% पडलेलं आहे तर खूप चांगलं वाटलं, म्हणजे आनंद वाटला खूप. नाही, आनंद सगळ्यांना झालेला आहे, कारण 92% मार्क पाडणे त्यासाठी आईवडिलांना, आजींना, काकांना सर्वांनाच आनंद झालेला आहे. कारण हा आनंद गगनाला मावणारा आनंद आहे, कारण एवढं टक्केवारी पाडणारा आदिवासी समाजामधील पहिलाच विद्यार्थी आहे आणि खूप चांगल्या टक्केवारी या ठिकाणी आणि पाडली. सगळ्या शिक्षकांनी जिथून आपल्या मराठी शाळेचे शिक्षक असतील हे बदली होऊन गेले, आता शासकीय आश्रमशाळेतील काही बदली होऊन गेलेले शिक्षक असतील, सर्वांच्या शुभेच्छा आल्या. खूप आनंद वाटला, खूप मस्त वाटलं. खूप चांगलं केलं त्यांनी, आपलं चांगलं नाव या ठिकाणी हे केलेलं आहे. धन्यवाद. थँक्यू. या ठिकाणी आपण आताच मुलाखत घेतली ओमकार, या ठिकाणी सुभाष निरगुडा आणि त्यांचे वडील एक शासकीय माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रमशाळा पिंगळस येथे शिक्षण घेत असताना 10वीमध्ये 92% मार्क पाडून आपल्या गावाचं नाव आणि आईवडिलांचं नाव त्यांनी रोशन केलं आणि त्यांची पुढील भविष्य आहे, त्यांना सायन्समधून त्याला ॲडमिशन घ्यायचं आहे आणि त्यांची जी स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी आपण त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊया. धन्यवाद. धन्यवाद.